कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य सुरू आहे. त्यातच कळंबा जीवबा नाना जाधव पार्क परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिंदे सेनेवर गंभीर आरोप केलेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एका बुक्की चालकाला आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्याला शिवसेनेत प्रवेश दिल्याचा आरोप इंगवले यांनी केलाय. पालकमंत्री आंबेडकर यांच्यासोबत जुगाराचा अड्डा चालवणारे फिरतायत, त्याची चौकशी तुम्ही करणार का, अशी विचारणा इंगवले यांनी केली आहे. यावेळी संबंधित कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा फोटोही त्यांनी दाखवला. हा फोटो आपण स्पीड पोस्टने पालकमंत्री आंबेडकर यांना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिल्यास घरोघरी आपण पत्त्यांचे कॅट वाटप करू, असा टोलाही त्यांनी लगावला. साहेब, माझं आज नमूद करा, हा व्यक्ती त्याच्या वॉर्डामध्ये उभारला, कितीही पैसे वाटू दे, मी घराघराच्या उंबऱ्यावर एक 52-50 कॅट नेऊन ठेवणार आणि पाडून दाखवते. 100% ठेवणार. असली जर प्रवृत्ती, हे टाळ्या वगैरे राहू दे, असली प्रवृत्ती वाढा लागली तर भागाचा विकास करायचा काय 52-50वाल्यांचा करायचा? हर्षल सुर्वे यांना शहर प्रमुख पद दिलं होतं. हे पद लहान आहे का? एवढं चांगलं पद देऊन मग नाराजी का? फुटणाऱ्यांना फक्त कारण हवं, अशी टीका त्यांनी सुर्वे यांच्यावर केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळावं यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गाव तिथं शिवसैनिक किंवा घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं आणि प्रभाग तिथं शाखा झाल्या पाहिजेत. यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून, भले कोण नाराज असतील ते आणि जे सध्या कार्यरत आहेत ते किंवा जे इच्छुक आहेत ते, या सर्वांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीची संघटना बांधणी, पक्ष बांधणी होईल. येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीनं संख्याबळ व्हावं महापालिके झेडपीमध्ये, यासाठी देखील प्रयत्नशील राहील. संजय पवार हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी मार्गदर्शन केल्यास मला आनंदच आहे. त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठी दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाराजी नाट्य कदाचित असेल, पण तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पक्षश्रेष्ठींना ते भेटतील, ते समजूत काढतील. या विषयावर मी बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही, मी इतका मोठा नाही. पण सन्मान्य उद्धवजींनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन. गटातटाचं राजकारण नसणार. शिवसेना हे 4 अक्षराचंच राजकारण, समाजकारण असणार, एवढं मी आपणास ग्वाही देतो. माझ्या जवळचे सर्व नातेवाईक शिंदे सेनेमध्ये आहेत. मला सुद्धा ऑफर आल्या, मानसिक त्रास झाला. मात्र ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार मी केला नसल्याचं इंगवले यांनी सांगितलं.